गतवर्षी म्हणजेच 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अकोले मतदारसंघातून गायब झालेले काँग्रेसचे युवा नेते सतीश भांगरे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन राजूर गटात राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह घेऊन अवतरले असल्याचं चित्र पाहायला मिळालं। 2014 साली सतीश भांगरे यांनी काँग्रेस पक्षाकडून अकोले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली। नवख्या तरुण सतीश भांगरे यांना विधानसभा निवडणुकीत अवघी 4391 मतं पडली। या निवडणुकीत वैभव पिचड आमदार म्हणून निवडून आले, तर मधुकर तळपाडे यांना 2 नंबरची मतं, तर अपक्ष उमेदवार अशोकराव भांगरे यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। तर 4थ्या क्रमांकाची मतं कॉम्रेड अजित नवले यांच्या माकप पक्षाचे उमेदवार नामदेव भांगरे यांना मिळाली। तर सतीश भांगरे यांना 5व्या क्रमांकाची म्हणजेच अवघी 2.7% इतकी मतं मिळाली। या विधानसभेनंतर सतीश भांगरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून तरुणांमध्ये आपली क्रेज निर्माण केली। 2017च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत मारुती मेंगाळ यांना उपसभापती करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला। तसंच 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली। ते विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रसारात कुठेही दिसले नाहीत। मात्र सन 2022 साली सतीश भांगरे यांनी ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले यांच्या माध्यमातून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करत आपण स्वगृही परतलो असल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली। यानंतर खुद्द बाळासाहेब थोरात यांनी सतीश भांगरे यांना मोठी ताकद देत त्यांच्यासाठी मवेशी आणि देवगाव या ठिकाणी जाहीर सभा घेऊन त्यांची काँग्रेस विचारधारेशी भक्कम पायाभरणी केली। विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत अकोलेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी बाळासाहेब थोरात आणि मधुभाऊ नवले आग्रही होते। मधुभाऊ नवले आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अकोलेची जागा काँग्रेसला म्हणजे सतीश भांगरे यांना सोडावी अशी मागणी केली। मात्र दुर्दैवानं महाविकास आघाडीनं ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडली आणि अमित भांगरे यांना उमेदवारी मिळाली। त्यावेळी सतीश भांगरे यांनी आघाडी धर्म पाळत अमित भांगरे यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला। प्रचार दौऱ्यात त्यांनी महायुती सरकार आणि आमदार लहामटे यांच्यावर सडकून टीका केली। त्या टीका लवकरच तुम्ही अकोले टाइम्सच्या माध्यमातून पुन्हा पाहणार आहात। त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघातून गायब झालेले सतीश भांगरे जनतेतून तर सोडा सोशल मीडियातून सुद्धा गायब झाले होते। मात्र जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि गटांचे आरक्षण जाहीर झाले आणि सतीश भांगरे राजूर गटात अवतरले। ते पण साधेसुधे अवतरले नाहीत, तर महाविकास आघाडी सोडून ते महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष घेऊन अवतरले। आदरणीय सतीश भांगरेंनी बाळासाहेब थोरात, मधुभाऊ नवले यांना जराशीही कल्पना न देता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला समर्थन दिलं असल्याच्या चर्चा आता तालुक्यात सुरू झाल्यात। राजूर जिल्हा परिषद गटात भांगरे विरुद्ध भांगरे अशी लढत करण्याचा आमदार लहामटे यांचा डाव असून त्याला सतीश भांगरेंनी साथ दिलीय। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सतीश भांगरे राजूर गटातील नागरिकांना दिवाळीच्या गोड शुभेच्छा फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून देत आहेत। राजूर गटातील नागरिक शुभेच्छा तर स्वीकारतील, मात्र मतदान कुणाला करतील हे काळ आणि वेळच ठरवेल। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब। तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील।
आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.